लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं जास्त लक्ष दिलेलं दिसतं आहे। लातूरच्या अहमदपूरमध्ये उद्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश जो आहे शिवसेनेमध्ये होतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत। आमदार मंगेश कुडाळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी माहिती घेणार आहोत। मला सांगा उद्या काय कार्यक्रमाचं आयोजन आहे, किती कार्यकर्ते प्रवेश करत आहेत लातूर जिल्ह्यामधले? माननीय एकनाथ शिंदे साहेब आपले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री यांचा लातूर दौरा उद्या होत आहे आणि अहमदपूर या ठिकाणी त्यांची भव्य जाहीर सभा सर्व शिवसैनिकांच्या आणि उपस्थितांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ती सभा चांगलीच होणार आहे। आणि या ठिकाणी विविध पक्षातून हजारोच्या संख्येने पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने लातूरमध्ये आता वातावरण पण खूप चांगलं आहे आणि मी सातत्याने आता दुसऱ्यांदा दौऱ्यावर आहे, पण या दुसऱ्या दौऱ्यावरती सुद्धा अनेक कार्यकर्ते विविध येऊन मला भेटत आहेत, विविध पक्षातले सुद्धा येऊन भेटत आहेत आणि निश्चितपणाने सर्वजण शिवसेनेच्या कामाला म्हणा किंवा माननीय शिंदेसाहेबांच्या कामाला त्यांची पसंती आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं वातावरण तर खूप चांगलं आहे आणि त्यांचीसुद्धा सर्वांची इच्छा आहे की निश्चितपणानं आम्ही शिवसेनेमध्ये भविष्यामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने येण्याची आमची तयारी आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने वातावरण रहिवाशामध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं तर लातूर जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांमध्ये नागरिकांमध्ये एक शिंदेसाहेबांविषयी फार पसंती आहे त्यांची की खरोखर असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून उद्याची जी सभा आहे ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि लातूर जिल्ह्याच्या सर्वच राजकारणाला उद्याच्या सभेने मोठी कलाटणी मिळेल। आपण जर मागच्या निवडणुका पाहिल्या लातूर जिल्ह्यामध्ये तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असेल, फार मोठं हेच काही हाती लागलं नाही। त्या ठिकाणी आता जे मागे झालं ते मला एवढं माहिती नव्हतं, पण आता पुढे कारण ही जबाबदारी आता माझ्यावर शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं लातूर जिल्ह्यामध्ये अधिकाधिक सक्षमतेने कुठलीही निवडणूक असेल तरी आम्ही चांगल्या पद्धतीने ती तयारीनिशी लढू आणि निश्चितपणाने पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणाने याचा परिणाम जाणवेल की निश्चितपणानं आपल्या या शिवसेनेमध्ये अधिकाधिक प्रगती या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल आणि निश्चितपणानं आज जे काही वातावरण आहे त्याचा फटका विरोधकांना तर बसेलच, पण त्याचा फायदा आम्हाला होईल। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।